2026च्या विधानसभा निवडणुकांमध्ये पॉंडिचेरी, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या ठिकाणी सध्या मतमोजणी सुरू आहे. आणि हे सुरू असताना केरळमध्ये आता हे क्लिअर दिसून येत आहे की काँग्रेस प्रणित युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट हे गठबंधन परत एकदा सत्तेवर येत आहे. केरळमध्ये एक आपल्याला पॅटर्न पाहायला मिळतो, तो म्हणजे की दर 5 वर्षाला इथली सत्ता बदलत असते. अपवाद 2021 मध्ये LDFने म्हणजे लेफ्टिस्ट डेमोक्रॅटिक फ्रंटने परत एकदा म्हणजे 5 वर्ष सत्ता भोगून झाल्यानंतर परत एकदा त्यांनी 5 वर्ष सत्ता मिळवून तो पॅटर्न भंग केला होता. पण आपल्याला आज असं दिसून येत आहे की हा पॅटर्न परत एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. मतदान झाल्यानंतर जे आपल्याला पोल पाहायला मिळाले त्यामध्ये आपल्याला हा एक अंदाज येत होता की काँग्रेस निसटता विजय मिळवू शकतो. आतापर्यंत जो हाती निकाल आलेला आहे त्यामध्ये दिसून येत आहे की काँग्रेस आणि युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट ही पार्टी पूर्ण बहुमताने सत्तेवर येऊ शकते आणि गेली 10 वर्ष म्हणजे 2016 ते 2026 या 10 वर्षामध्ये सत्ता राखणारे लेफ्टिस्ट डेमोक्रॅटिक फ्रंट हे सत्तेबाहेर जाऊ शकतात. जसं आतापर्यंत निकाल दिसतोय तसं UDF सत्तेमध्ये पूर्ण बहुमताने येते का यामध्ये काही चेंजेस होते, याबद्दल काय अपडेट आहेत हे आपण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. मी आहे रुद्र पाटील आणि तुम्ही पाहत आहात द मराठी बाणा. केरळमध्ये प्रमुख 2 गठबंधन आहेत. पहिलं म्हणजे युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट आणि दुसरं लेफ्टिस्ट डेमोक्रॅटिक फ्रंट. या दोन्हीमध्ये नेहमीच सत्तेची अदलाबदल होत असते. 5 वर्षासाठी UDF सत्तेवरती येतो आणि 5 वर्षासाठी LDF सत्तेवरती येतो. UDF मध्ये प्रमुख पक्ष हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असून तोच या फ्रंटचे नेतृत्व करतो आणि त्यांच्या खालोखाल इथे इंडियन मुस्लिम लीग हा प्रभावशाली एक पक्ष आहे, ज्याचं की उत्तर केरळ आणि मल्लापुरम या भागातील मुस्लिमांवरती मोठ्या प्रमाणावरती प्रभाव आहे. त्यानंतर UDF मध्ये अनेक पक्ष येतो, तो म्हणजे केरळ काँग्रेस एम, जो की दलबदलू पक्ष आहे. तो कधी UDF सोबत असतो तर कधी LDF सोबत असतो. पण हा पक्ष महत्वाचा यासाठी आहे की केरळमध्ये ख्रिश्चनांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यांच्यावरती प्रभाव या केरळ काँग्रेस एम या पक्षाचा आहे. केरळमध्ये दुसरे प्रमुख गठबंधन म्हणजे लेफ्टिस्ट डेमोक्रॅटिक फ्रंट म्हणजेच कम्युनिस्ट पक्षांचे हे गठबंधन आहे. यामध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी हे 2 प्रमुख पक्ष आहेत. या गठबंधनाचं नेतृत्व हे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी हे करतात आणि आत्ताचे सध्याचे जे पिनरई विजयन हे मुख्यमंत्री होते याच पक्षामधून येतात. केरळमध्ये जो पॅटर्न मी बोललो होतो की दर 5 वर्षाला सत्ता बदल होते, तो पॅटर्न चेंज करण्याचा पहिला पराक्रम याच पिनरई विजयन यांनी स्वतःच्या इमेजवरती, स्वतःच्या मजबूत नेतृत्वावरती त्यांनी कोविड-19 मध्ये जे काम केलं किंवा 18-19 मध्ये ज्या केरळमध्ये नैसर्गिक आपत्ती आल्या होत्या त्यावेळेस त्यांनी जे काम केलं त्याच्या भरोशावर लोकांनी त्यांना 2021 मध्ये परत एकदा सत्ता मिळवून दिली आणि त्यांचं गेले 10 वर्ष ते मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. केरळमध्ये तिसराही एक पक्ष आहे, तो म्हणजे भारतीय जनता पार्टी, जो की उत्तर भारतामध्ये तर भरपूर स्ट्रॉंग आहे, पण आपण पाहतो की त्याला दक्षिणेत त्या प्रकारचं यश मिळत नाही. भाजप हा केरळमध्ये 3 नंबरचा पक्ष म्हणून ओळखला जातो. त्याला तसं मेनस्ट्रीम राजकारणामध्ये ओळख नाहीये. 2016 साली भाजपची केरळच्या इतिहासात पहिल्यांदाच त्यांचा एक आमदार निवडून आला. ती सीट सुद्धा त्यांनी 2021च्या इलेक्शनमध्ये गमावली. त्यानंतर गेल्या 5 वर्षामध्ये भाजपची एकही सीट केरळच्या विधानसभामध्ये नव्हती. त्यांना 2026च्या मतदानातून मोठ्या प्रमाणात अपेक्षा आहेत. भाजपची रणनीती आपल्याला इथे अशी दिसून येते की उमेदवार निवडून आणण्यापेक्षा त्यांचा वोट शेअर कसा वाढवता येईल आणि तिथे पाय कसे रोवता येईल ही भाजपची आपल्याला रणनीती इथे दिसून येते. भाजपने इथे 2021 मध्ये 20% मतं घेतली होती, म्हणजे जवळपास 5 पैकी एका केरळी माणसाने भाजपसाठी मतदान केले आहे. तरी भाजपच्या सीटा एकही निवडून आली नाही आणि भाजप 2026च्या इलेक्शनमध्ये सुद्धा सत्ता मिळवायची स्वप्ने किंवा सीटा वाढवायची स्वप्ने बघत नसून वोट शेअर कसा वाढता येईल आणि त्यांचे अजून पाय घट्ट कसे करता येतील याच्यावरती त्यांचा भर दिसून येतो. 2011 ते 2016 यामध्ये ओमेन चंडी हे काँग्रेसचे तिथे मुख्यमंत्री होते आणि 2016च्या इलेक्शनमध्ये खूप भ्रष्टाचार वाढला होता. सोलर घोटाळा नावाचे प्रकरण त्यांच्या अंगलट आले. तसेच विरोधी पक्षांनी त्यांनी केलेल्या भ्रष्टाचारावरती मोठ्या प्रमाणावर प्रचार केला. काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी होती. यामुळे ओमेन चंडी यांची सत्ता जाऊन 2016 मध्ये लेफ्टिस्ट डेमोक्रॅटिक फ्रंट हा परत सत्तेवरती आला आणि त्यांनी पिनरई विजयन यांना स्वतःचे मुख्यमंत्री घोषित केले आणि तेच आजपर्यंत त्यांचे मुख्यमंत्री आहेत. 2011 पासून 2016 पर्यंत केरळमध्ये काँग्रेसचं सरकार होतं, म्हणजे UDFचं सरकार होतं. त्यानंतर 2016च्या इलेक्शनमध्ये लेफ्टिस्ट पक्षाने याबद्दल मोठ्या प्रमाणात गदारोळ माजवला, त्यांचे भ्रष्टाचाराचे मुद्दे उपसून काढले. तसेच काँग्रेसमध्ये प्रचंड प्रमाणात अंतर्गत गटबाजी होती. या कारणाने 2016 मध्ये काँग्रेसला सत्ता सांभाळणं शक्य झालं नाही आणि लेफ्टिस्ट सरकार तिथे परत आले. LDFचं सरकार आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री घोषित केलं
ते पिनरई विजयन यांना आणि त्यांनी 2016 ते 2021 या कार्यकाळात खूप मोठ्या प्रमाणावर कामं केलीत. रतीसाठी मोठ्या प्रमाणावर कल्याणकारी योजना राबवल्या. अंतर्गत गटबाजीला त्यांनी वाव येऊन दिला नाही किंवा असे मुद्देही सोडले नाहीत जेणेकरून युडीएफ त्यांना घेरू शकतं. कोविड-19च्या काळात त्यांचं काम उत्कृष्ट होतं असं समजलं जातं. 2018-19 मध्ये ज्या केरळमध्ये आपत्ती आल्या त्यामध्ये पिनरई विजयन यांनी चांगले व्यवस्थापनाचे धडे घालून या आपत्तीमधून केरळला बाहेर काढले आणि तिथल्या लोकांना सुद्धा सावरण्यास मदत केली. या कारणाने पिनरई विजयन यांची इमेज अत्यंत मजबूत झाली. केरळच्या लोकांचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास बसला आणि जो ऐतिहासिक पॅटर्न होता की दर 5 वर्षाला सत्ता बदलायचीच, तो घडून आला नाही आणि 2021 मध्ये परत पिनरई विजयन हेच मुख्यमंत्री झाले आणि गेली 21 ते 2026 यामध्ये त्यांची सत्ता सध्या केरळवरती आहे. आज हा व्हिडिओ बनत असताना 12 वाजता आलेल्या आकडेवारीनुसार काँग्रेस हे जवळपास 92 ते 96 जागावरती आघाडीवर असून सत्ताधारी एलडीएफ हे 40 ते 42 जागांवरती आघाडीवरती आहेत. मागच्या इलेक्शनमध्ये 2021 मध्ये त्यांनी 140 पैकी 99 सीटा जिंकल्या होत्या आणि आता जो त्यांचा आकडा बघितला 40 ते 42 तर त्यांच्या मतांमध्ये त्यांच्या सीटांमध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण झाली. काँग्रेस परत एकदा इथे सत्तेवर येत असून भारतीय जनता पार्टी इथे 2 ते 3 जागांवरती निवडून येऊ शकते. निवडणुकांचा प्रचार सुरू असताना आपण ज्या बातम्या पाहिल्या, जे व्हिडिओ पाहिले त्यामध्ये आपल्याला हे दिसून येत होते की भाजपचा वोट शेअर हा मोठ्या प्रमाणात इथे वाढतेला दिसत आहे. भारतीय जनता पार्टी इथे जास्त जागांवरती विजयी होताना दिसत नसली तरी 2-3 सीटा जरी त्यांच्या आल्या तरी हा त्यांचा चंचू प्रवेश या राज्याच्या राजकारणात असेल, जो की छोटा नाहीये. आणि जर वोट शेअर आपल्याला जेव्हा समजेल तर आपल्याला नक्की समजेल की त्यांचा जो वोट शेअर मागच्या वेळी 20% होता, यावेळी तो त्याच्यापेक्षा जास्तच असेल. आणि त्यांची जी रणनीती आहे की जास्ती जागा निवडून आल्या नाही आल्या तर चालतील, पण त्यांना सध्या त्यांचं टार्गेट हे वोट शेअर वाढवून हेच आहे. त्यानुसार जेव्हा अंतिम निकाल हातात येईल त्यावेळेस भाजपच्या किती सीटा येतील, त्यांचा किती वोट शेअर वाढतो, एलडीएफच्या किती सीटा येतील, या ठिकाणी युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट पूर्ण बहुमत मिळवून सत्तेवरती येतो किंवा त्यांना थोड्याफार जागा कमी पडून त्यांना कोणासाठी तरी तडजोड करून परत सत्तेवरती यावं लागेल, हे आपल्याला अंतिम निकालापर्यंत कळेलच. एक धक्कादायक निकाल म्हणजे सध्याचे सिटिंग मुख्यमंत्री पिनरई विजयन हे पिछाडीवरती आहेत. कदाचित त्यांचा पराभव सुद्धा होऊ शकतो. हा एलडीएफ साठी धक्कादायक निकाल मानावा लागेल. काँग्रेस जर सत्तेवरती आली तर मुख्यमंत्री काँग्रेसचाच बनेल हे तर नक्की आहे, पण तो कोण बनेल याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ आहे. कारण कोणताही चेहरा त्यांनी घोषित न केल्यामुळे काँग्रेसचे बरेच मोठे मोठे चेहरे या मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे त्यांचा कोण मुख्यमंत्री बनेल आणि काँग्रेसला किती बहुमत मिळेल हे आपल्याला निकाल पूर्ण हातात आल्यानंतरच समजेल. अंतिमतः केरळमध्ये कोणाची सत्ता येते आणि ती तडजोडीने येते की बहुमताने येते हे आम्ही तुम्हाला कळवूच. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.